गुन्हा कधीही लपून राहत नाही, कितीही प्रयत्न केले तरीही. कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही, कितीही चॅप्टर असला तरीही. गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध प्रत्येक क्षणी. क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. वास्तवाशी संघर्ष करताना स्वतःच्या जीवावर खेळून जाणं आणि त्यातूनही हात पुन्हा रिकामेच राहणं किती वेदनादायी. याचा विचार अंगावर काटा आणणार आहे. अकोल्यातलं किडनी तस्करी प्रकरण माणसात लपलेल्या लचके तोडणाऱ्या लांडग्यांचं चित्र समोर आणणार आहे. मात्र या प्रकरणामुळे राज्यात पसरलेल्या किडनी तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश झालाय. पाहूया किडनी तस्करीचा कसा झाला पर्दाफाश. अकोला किडनी तस्करीच्या तपासाची व्याप्ती वाढली. राज्यभर चालणाऱ्या किडनी तस्करी प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणजेच मास्टरमाइंड शिवाजी कोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. याच शिवाजी कोळीनं किडनी तस्करीचं जाळं राज्यभर पसरवलं. अनेकांना या जाळ्यात फसवलं. दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणारे, वीट भट्टीवर काम करणारे आणि कर्जाच्या डोहात बुडालेले असे लोक हे याचे सावज. अंगावर कर्जाचं ओझं आणि दारिद्र्याच्या दरीत खोलपर्यंत गेलेलं आयुष्य याचाच फायदा या शिवाजी कोळीने उचलला. अकोल्यातल्या डाबकी रोड भागातल्या संतोष गवळीनं याची तक्रार केली आणि या प्रकरणावरून पडदा हटला. संतोष गवळीनं सावकार आनंद जाधव यांच्याकडून 20,000 रुपये उसने घेतले होते, पण कर्ज फेडायचं कसं यासाठी मार्ग सापडत नव्हता. त्यातच आनंद जाधव त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते. अरे शिरप्या, अरे का पाणी येणार सांगितलं तुला कधी मेल्यावर? महिलांच्या डोक्यात जात नुसते. घ्या मालक. एक काम कर, त्या गवळ्याच्या संताला सांग बोलवले म्हणून. आणि तो विनोद मी कुठे दिसतं का बघ. अरे संत्या, अरे सावकारनी बोलवलं, चल की लवकर. आलो आलो. अरे तुला घेऊन यायला सांगितलं या. अरे आलो आलो. हो तू पुढे. विनोद, अरे तू पण चल की, तुला पण सावकार शोधतात. वय वय चल चल चल. बरं खाऊ. पुढे पुढे आलो आम्ही. चल चला चला. का रे संत्या, कधी पैसे देणार? सावकार देतो की या टायमाला. थोडा घरात लयच प्रॉब्लेम चालू आहे. काय बी करून देईन तुमचं पैसे. 2 वर्ष झालेले काहीच सांगतोय. सावकार या टायमाला पाऊस पाणी पण नाही झाला नीट. आलेलं पीक बी पार जळून गेलंय. पण कुठून तरी काहीतरी करून देईन बघा. घरात 2 वेळचं खाता नव. हा लेका, तुम्ही असे पैसे डुबवायला लागल्यावर मला भीक मागायला लागेल दुसऱ्या सावकाराकडे जाऊन. सावकार या टायमाला काहीतरी करून देईन बघा. दिन नाही द्यायलाच लागेल. या महिन्याच्या अखेरीपर्यंत पैसे नाही दिलेस ना तर शेत गेलं समज. नाही सावकार या टायमाला काय पण करून नक्की देईन बघा. देईल सावकार. महिना पाव तर देईल तो. महिना देशील नाही वय. नक्की नक्की देऊ बघा. तो देईल रे, पण तुझं काय? नाही सावकार आम्ही दोघं पण देऊ. काहीतरी करू पण देऊ. नक्की देऊ बघा. तुमचं ठेवणार ना सावकार. देणार. बघतो नाही तर दोघांच्या अंगावर एक कापड नाही ठेवायचं. लक्षात ठेवा. तुम्हाला निघा. अरे निघा म्हणतो ना. आनंद जाधवनं लावलेला पैशांचा तगादा आणि समोर पैसे न मिळण्याची चिन्ह
संतोषच्या समोर प्रश्न उभा राहायचा. पुन्हा एकदा आनंद जाधवनं संतोष गवळीला बोलावून घेतलं, पैशांबाबत विचारलं, पण संतोष समोर आजही काही उत्तर नव्हतं. आणि मग आनंद जाधवनंच संतोषला एक आमिष दाखवलं. हे बघ, असं तर व्याज वाढत चाललंय. हां, अरे देतो म्हणून किती वर्ष लावली तू? काय बोललो का? अरे शेवटी आमच्याकडे पैसा असला तर आम्ही फिरवणार ना मार्केटमध्ये. हां, बरं वाटतं का हे? हां, हे बघ, एक काम कर, तुला कर्जातून मुक्त व्हायचं आहे. हो हो सावकार. सांगतो त्या एकशे एक किंडी देऊन टाक. नाही म्हणजे फुकटात नाही, पैसे मिळतील तुला. हां, काय काळजी करू नको, सगळं मी बघून घेईन. बेड माणूस. किडनी विकण्याचं आमिष. काही अंशी त्याची भीती वाटत होती संतोषला. अरे संत्या, काय झालं का? तब्येत वगैरे ठीक नाही काय? नाही रे, मग मला तर लई टेन्शन आलंय बघ. आता कसलं टेन्शन आलंय? अरे तो सावकार हात धुवून मागे लागलाय रे पैशासाठी. होय की? आता कुठून आणायचं पैसे, काय करायचं मला तर काय समजत नाही बघ. अरे होईल की होईल, कशाला एवढं टेन्शन घ्यायचं? होईल ना, काय ते देव मार्ग काढेल याच्यातून. त्यानं मला एक उपाय सांगितलाय बघ. काय? तू बोलणार नाही ना कोणाला? नाही, बोल ना. त्यानं मला किडनी विकायला सांगितलं. काय किडनी? मला किती तर लई पैसे भीती बोलतोय? वाटते बघ. पैका किती बोलला? 4 लाख रुपये बोलतोय. 4 लाख? हो, 4 लाख? 4 लाख रुपये देतो म्हणाला. काय विचार केलाय? पण मला तर लई भीती वाटते बघ. अरे करून टाकलंय का? एक सावकारचा एकदा तो विषय तरी मिटून जाईल ना. एकच किल्ली तर मागते ना वय, मग देऊन टाक की. एकदा त्याचं किटकिट तरी मिटून जाईल ना. काय व्हायचं नाही ना रे. अरे काय नाही होत, एक किडनीवर पण माणूस जगतो की. हं? काय नाही होत, देऊन टाक. असं म्हणतोय ना, तसंच काहीतरी करतो बघ. करून टाक ना. तर तो सावकार ना तसं डोक्यावर बसलाय आपल्या, करून टाकतो. आजचं मरण उद्यावर तरी जाईल ना. तसंच करतो बघ मी आता. बक्कळ पैशांच्या आमिषाला संतोष बळी पडला आणि किडनी तस्करीच्या रॅकेटमध्ये फसला. सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये शिवाजी कोळीनं संतोष गवळीचा पासपोर्ट बनवला. त्याला अकोल्याहून श्रीलंकेत नेलं. तिथल्या कोलंबो शहरात नवलोक हॉस्पिटलमध्ये त्याची किडनी काढली. भारतात परत आल्यावर संतोषला ठरलेल्या 4 लाख ऐवजी 3 लाख रुपये दिले आणि म्हणूनच या रॅकेटचा पर्दाफाश झाला. सदर हा आनंद जाधव गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याला स्वतःच्या जीवाची भीती निर्माण झाल्याने तो किडनी देण्यास तयार झाला. किडनी देण्यास तयार झाल्यानंतर त्याला आनंद जाधव हा देवेंद्र शिरसाट याच्याकडे घेऊन गेल्यानंतर देवेंद्र शिरसाटने त्याच्या संबंधित आरोपीला फोन केल्यानंतर त्यांनी त्याला नागपूर येथे वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले व तेथे पारपत्र म्हणजे पासपोर्टच्या बाबत पूर्तता केली. त्यानंतर त्याला मुंबईला घेऊन ते श्रीलंकेला गेले व श्रीलंकेला त्याची किडनी काढण्यात आली. या किडनी तस्करीसाठी मोठ्या शिताफीनं जाळं विणलं जातं. आधी एक गरीब सावज हेरून त्याला कर्ज देण्यात येतं. त्यानंतर दिलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी त्याच्या मागे तगादा लावला जातो आणि पैसे देऊ शकत नसल्यामुळे त्याला किडनी विकायला भाग पाडलं जातं. फसवणुकीचं हे जाळं इथेच न थांबता किडनी विक्रीतून पीडिताला केवळ एक छोटी रक्कम देऊन बाकीची रक्कम लंपास केली जाते. किडनी तस्करीचं हे प्रकरण पहिलं प्रकरण नव्हतं. अशा तस्करीच्या अनेक घटना यानंतरही समोर आल्या. शांताबाई सुद्धा या जाळ्यात सापडल्यात. शांताबाईंनी 30,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. 4 लाख रुपयांना किडनी विकण्याचं आमिष त्यांच्या पुढे ठेवण्यात आलं. किडनी विकल्यावर 4 ऐवजी त्यांना 2 लाख रुपये दिले. औरंगाबादच्या बजाज हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांची किडनी काढून टाकण्यात आली. देवानंद कमलाकर त्यांची सुद्धा फसवणूक झाली. त्यांना किडनी काढून 8 लाख रुपये द्यायचे ठरले होते, पण त्यांना दिले फक्त 4 लाख रुपये. अशी अनेक प्रकरणं उघड होत आहेत. या किडनी तस्करीचा मास्टरमाइंड शिवाजी कोळी पोलिसांच्या हाती सापडला आणि किडनी तस्करीची आणखी वेगवेगळी प्रकरणं समोर आली. शिवाजी कोळी याने काही वर्षांपूर्वी स्वतःच्या किडनी प्रत्यारोपणासाठी किडनी विकत घेतली होती आणि तिथूनच किडनी तस्करांच्या रॅकेटशी तो जोडला गेला. किडनी तस्करीचं हे जाळं आंतरराष्ट्रीय टोळ्यांमध्ये विणलं गेलंय आणि त्याचे बळी ठरतायत परिस्थितीनं खचलेले, कर्जाच्या ओझ्यानं वाकलेले लोक.
मास्टर माइंड शिवाजी कोळी, आनंद जाधव, देवेंद्र शिरसाट, विनोद पवार या दलालांच्या साखळीनं राज्यात अशा अनेक संतोष गवळी आणि शांताबाई यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहेत। प्रश्न हाच पडतोय की किडनी तस्करीचं इतकं मोठं जाळं पसरत असताना कुणाच्याच ते लक्षात का नाही आलं? आरोपींना कुणाचं अभय आहे का? किडनी तस्करांमध्ये एवढं धाडस येतं कुठून? त्यांच्यावर वरदहस्त आहे कुणाचा? आणि शेवटी परिस्थितीनं गांजलेल्या पीडितांना न्याय कधी मिळणार? आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर माणुसकीचे लचके तोडणाऱ्यांची आणखीन एक काळी कहाणी। तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश। रोड रोमियोंसाठी मुली, तरुणी आणि महिला म्हणजे आयतं सावज। खुशाल शेरेबाजी करा, बिनदिक्कत पाठलाग करा, जमल्यास छेड काढा। या गावगुंडांची यातच काय ती मर्दुमकी। पण त्या महिला आणि तरुणीच्या मनातली सल त्यांना काय कळणार? पोलिसांच्या लेखी असा प्रकार म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे। मात्र छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांमुळे नागपुरात माकडे कुटुंब उद्ध्वस्त झालंय आणि 1 महिना उलटला तरी आरोपी अजूनही मोकाटच आहे। पाहूया नागपुरातल्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे। निर्भया प्रकरणानंतर कॅन्डल मोर्चे निघाले, नेत्यांची महिला सुरक्षेसंदर्भात भाषणबाजी झाली, आश्वासनांची उधळण झाली, पण महिलांना काही सुरक्षा मिळालीच नाही। मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात तर कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडेच निघाले, कारण इथेच रोड रोमियोंच्या छेडछाडीनं एका निरपराध महिलेचा मृत्यू झाला। सुनीता माकडे आपली मुलगी विशाखा बरोबर दुचाकीनं रामटेक होऊन त्या नागपूरला चालल्या होत्या, पण या छेडछाडीमुळे त्यांचा हा प्रवास शेवटचा ठरला। विशाखाला कल्पनाही नसेल की त्यांच्याबरोबर किती मोठा अनर्थ घडणार आहे। नेहमी सावलीसारखी असणारी तिची आई ती पुन्हा कधीच दिसणार नाही। याला जबाबदार ठरले ते नागपूरचे हे रोड रोमियो। राजरोसपणे छेडछाड सुरू होती। बघे नेहमीप्रमाणे बघून तोंड फिरवत होते आणि विशाखा आणि सुनीता माकडे या गुंडांच्या छेडछाडीचा सामना करत होत्या। काही अंतरावरून पुढे गेल्यावर ते तिघे दिसेनासे झाले। विशाखा आणि तिच्या आईनं विश्वास सोडला, पण काही मिनिटातच पुन्हा ते गुंड त्यांचा पाठलाग करायला लागले। आता तर ते आणखीनच बिनधास्तपणे छेडछाड करत होते। अश्लील शेरेबाजीनं या दोघी मायलेकींना त्यांनी जेरी सांडलं होतं। मिनिटाला त्या तिघांची हिंमत वाढली होती। आता त्यांनी विशाखाच्या स्कूटीला जोरदार धडक दिली, पण विशाखानं तोल सावरत पुन्हा गाडी चालवणं सुरू ठेवलं, पण पुढे नको तेच घडलं। या अपघातात सुनीता माकडेंच्या डोक्याला मोठा आघात झाला। डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू होता। विशाखा फक्त मदत मागत राहिली, पण तिच्या मदतीला कुणीच आलं नाही। सुनीता माकडेंना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। रक्तस्राव खूप झाला होता। 8 दिवस सुनीता माकडे मृत्यूशी झुंज देत होत्या, पण शेवटी त्यांची झुंज थांबली। झाला प्रकार कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारा होता। सुनीता माकडेंच्या मृत्यूला जबाबदार असणारे गुंड हे सीसीटीव्हीत कैद झाले होते, पण पोलिसांची निष्क्रियता सुद्धा कमालीची होती।
आज ॲक्सिडेंट होऊन 1 महिना झालेला आहे, पण अजूनही आरोपी पकडण्यात आलेला नाही आहे. 1 महिन्यापासून आरोपी खुलेआम फिरत आहे. पोलीस सक्त कारवाई करत नाही आहे. माझा पोलिसांवरचा विश्वास उठत चाललेला आहे. 1 महिना होऊनही पोलीस अजूनपर्यंत काहीही क्ल्यू देत नाही आहे आम्हाला, की पोलीस असं सांगत पण नाही आहे. 3 आरोपी असतानाही एकही आरोपी पकडला गेलेला नाही आहे. मला फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की पोलिसांनी काहीतरी अजूनपर्यंत काहीतरी माझी मदत करायला पाहिजे आहे. माझ्या आई मरून 1 महिना झालेला आहे, पण तिचे आरोपी अजूनही पकडल्या गेलेले नाही आहे. IBN लोकमतनं हे प्रकरण लावून धरलं. आमच्या प्रतिनिधींनी पोलिसांकडे वारंवार त्या गुंडांचं काय झालं असा तगादा लावला, पण पोलिसांनी त्याचं उत्तर देणं टाळलं. खलनिग्रहणाय असं ब्रीद मिरवणारे पोलीस महिना उलटला तरी त्या गुंडांचा तपास लावू शकत नाहीत. यापेक्षा पोलिसांसाठी मोठं अपयश ते काय. गेल्या काही दिवसांपासून गुंडगिरी, चोरी आणि हत्यांचं सत्र सर्रास सुरू आहे. पण या प्रकरणामुळे थेट पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतोय. सामान्य नागरिक हेच विचारतोय, त्या गुंडांना कधी पकडणार. सुरभी शिरपूरकरसह क्राईम टाइम ब्युरो, नागपूर. नागपुरातली ही छेडछाडीची घटना मनाला सुन्न करणारी आहे. ठाण्यातही अशीच एक घटना घडली आहे, ज्या घटनेनं राजकीय भूकंप घडवलाय. ब्रेक नंतर पाहूया आत्महत्येस भाग पाडण्यामागचं राजकारण. तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. जमिनीला सोन्यापेक्षा जास्त भाव आलाय आणि बांधकाम व्यवसायाची भरभराट झाली आहे. कोटींचे व्यवहार होऊ लागले आणि सोबत देवाणघेवाण. यातून समोर आलं सूरज परमार आत्महत्या प्रकरण आणि परमार यांच्या डायरीत दडलेत अनेक रहस्य. ड्रायव्हर, गाडी थांबव. एक काम कर, तू आजच्या दिवस सुट्टी घे. तू निघ, मी जातो आता. हा, सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांच्या हाती 2 महत्त्वाचे पुरावे लागले. परमार यांच्या आत्महत्येचं कारण काय हे शोधण्यासाठी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतायत. एकतर परमार यांनी लिहिलेली सुसाईड नोट, तर दुसरी परमार यांची डायरी. त्यांनी ते सुसाईड नोटमध्ये आम्ही वाचलं गेलं. आम्हाला कळलं का सुसाईड नोट मिळाली आहे. तेव्हा आम्ही वाचली, तेव्हा आम्हाला कळलं ना त्याला हॅरेसमेंट होत होती. ह्या प्रोजेक्ट सगळ्या लेट होत होत्या. सगळं असून पण साहेब तुम्ही जे म्हटलं ना का त्यांनी आत्महत्या केली, त्यांनी ह्याच्यासाठी आत्महत्या केली का सगळे प्रोजेक्ट एवढे क्लिअर कट असून, एवढे परमिशन असून त्याला ती आत्महत्या त्यांनी ती केली ते केवळ ह्याच्यासाठी काय, हॅरेसमेंट होती. ठीक आहे, ते नाव साहेब त्यांनी खोडले. मला ऐका सर, त्यांनी नाव खोडले का त्याच्या परिवाराला उद्या धोकं नको व्हायला, त्यांनी ते नाव खोडले साहेब. आता ते तुमच्या समोर आलेच असते, म्हणजे त्याला खरोखर हॅरेसमेंट झाली आहे हे तर मान्य आहे साहेब. या डायरीनं ठाण्यामध्ये जणू राजकीय भूकंपच केलाय. राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण.
सूरज परमार आत्महत्येप्रकरणी हे 4 नगरसेवक कोठडीत पोहोचले। शनिवारी 5 डिसेंबरला हे 4ही नगरसेवक पोलिसांना शरण आले। या 4ही नगरसेवकांनी कापूरबावडी एसीपी कार्यालयामध्ये शरणागती पत्करल्यानंतर आधी रुग्णालय आणि मग तिथून न्यायालयात नेईपर्यंत कार्यकर्त्यांची गर्दी झाली। सिव्हिल रुग्णालयाच्या आवारात मुल्ला यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, तर न्यायालयाच्या आवारात सुद्धा या चौघांना आणण्याआधीच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली। काही काळ तणावाचं वातावरण होतं। सूरज परमार यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागानं 2014 मध्ये टाकलेल्या धाडीत त्यांची एक डायरी जप्त झाली होती। ही डायरी प्राप्तिकर खात्याने ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिली, ज्यामध्ये ठाण्यातल्या आणखी काही नगरसेवक आणि मोठ्या नेत्यांची नावं असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। यातली काही नावं उघडपणे लिहिण्यात आलेली आहेत, तर काही सांकेतिक भाषेत लिहिल्याचं बोललं जात आहे। पहिली गोष्ट अशी की परमार यांची जी डायरी सापडलेली आहे ती 1.5 वर्ष जुनी आहे। त्यांच्या आत्महत्येचं जे त्यांनी पत्र लिहिलेलं आहे त्यात त्यांनी स्पष्टपणे काही लोकांना इंगित केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की विरोधी पक्षनेत्यांनी अशा प्रकारचा कुठलाही आरोप लावताना पुराव्यानिशी आरोप लावला पाहिजे। ज्यांच्या विरुद्ध पुरावे आहेत त्यांच्यावर आज कारवाई झालेली आहे आणि अजून कुठलेही असे पुरावे नाहीत की त्याच्यामध्ये ES म्हणजे एकनाथ शिंदे किंवा EK म्हणजे एकनाथ खडसे असा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही। सूरज परमार आत्महत्या प्रकरणात सांकेतिक भाषेत अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा झाली। ही नावं लोकांसमोर येणार आहेत का, की बड्या नेत्यांची पाठराखण होणार आहे? भ्रष्टाचार हा मोठा गुन्हा, हे भ्रष्ट गुन्हेगार त्यामुळेच लोकांसमोर आले पाहिजेत। बांधकाम व्यावसायिकच नाही तर सामान्य नागरिक सुद्धा अशा सिस्टीमचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या बळी ठरलेत। म्हणून भ्रष्टाचाराला बळी पडू नका। भ्रष्टाचाराचा बुरखा फाडण्यासाठी सतर्क रहा। मनोज देवकर, ठाणे। आपण जिथे असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो। ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो। म्हणून काही आढळलं संशयास्पद पोलिसांना कळवा बिनदिक्कत। आजच्या भागात मी इथेच थांबतोय। सावध रहा, प्रत्येक क्षणी पाहत रहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश।